आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाळ कांबळे यांच्या अमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस। बांधकाम कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बांधकाम कामगारांच्या हिताचे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास निष्कर्ष ठरत असल्याने त्यांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम व कल्याणकारी मंडळ मुंबई अध्यक्षपदावरून तात्काळ हकालपट्टी करा, तसेच निवृत्त गट अ वर्ग अधिकारी यांची नियुक्ती करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ वेगळे स्वतंत्र कार्यालय सुरू करा। यानंतर बांधकाम कामगार मंडळात कामगार पुरवणारी खाजगी कामगार पुरवणारी कंपनी S2 यांची मुदत संपली असल्याने बांधकाम कामगारांच्या सुरक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला कायम किंवा मानधन तत्वावर नोकरीला घ्या। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई कार्यकारिणीने अतिरिक्त केलेल्या खर्चाची व त्यांच्या वाढ झालेल्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करा। यासह अनेक मागण्यांसाठी 31 मागण्या मान्य करून खऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, तसेच सत्ताधारी राजकीय फायद्यासाठी मंडळाचा वापर बंद करावा, राजकीय हस्तक्षेप थांबवा। यासाठी पालकमंत्री तथा कामगार मंत्री, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सांगली जिल्हा यांच्या दालनासमोर आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेली एकमेव कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यामार्फत लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करीत आहेत। तरी त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून आमच्या मागण्या ताबडतोब मान्य करा, अन्यथा होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य शासन जबाबदार असाल याची नोंद घ्यावी, असा इशारा उपोषणकर्ते संजय भूपाळ कांबळे यांनी दिला आहे। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।